सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। विषय चालला आहे भगवंताच्या भक्तीचा आणि ही भक्ती आता कीर्तनाच्या स्वरूपात कशी अभिव्यक्त होते हे सांगायला येते। हरिकीर्तन हे एक मोठं मनोरंजन तर करणारं आहेच आहे, परंतु भगवंताला आणि भक्तांनाही मोठ्या आनंदाने भावविभोर करणारं असेल। म्हणून कीर्तनाचा ध्यास धरावा, कीर्तन ऐकावी असं म्हणतात बघा। येथे मननयुक्त श्रवण करिता असली हर्षपूर्ण येणे हर्षे हरिकीर्तन तरी आपण स्वानंद। तेव्हा आपण श्रवण करावं, श्रवणाचं मनन करावं आणि त्या मननाने मग आपल्याला जो आनंद होतो तो हरिकीर्तनामध्ये व्यक्त करावा असं म्हणतात। हरिचरित्रे आगाध, त्या भगवंताची चरित्र आगाध आहे। ज्ञान मुद्रा पदबंध, त्यामुळे कीर्तनामध्ये त्यांचं ज्ञान येतं, त्यांची पदे येतात, नाना प्रकारची त्यांची रचना येते। कीर्तनी गाता विशद परमानंद संगे, आणि मग कीर्तनामध्ये हे त्यांचं जे स्वरूप आहे, त्यांचं जे कार्य आहे, त्यांची जी काव्यरचना आहे ती गात असताना हर्ष वाटतो, हर्ष ओसरले। परमानंद ओसरले। वाणिकी अजन्याचे जन्म, वास्तविक हा हरी म्हणजे भगवान म्हणजे आत्मा तो जन्म आहे, तो जन्मत नाही। तथापि कीर्तनामध्ये त्याचा जन्म झाला असं म्हणून त्या अजन्याच्या जन्माचं वर्णन करतात। वाणिकी अजन्याची जन्मे, वाणिकी अकर्म्याची कर्मे, तो अकर्मी आहे, कुठलंही काम करत नाही तो, तथापि त्याला अनेक प्रकारची कर्म आहेत असं कीर्तनामध्ये आपण सांगतो। वाणिकी अकर्म्याची कर्मे, स्मरती अनामियाची नामे, तो अनामी आहे, अनामी म्हणजे नामरहित आहे, त्याला काही नाम नाही, तथापि आम्ही त्याला अनेक नावांनी संबोधतो कीर्तनामध्ये। अतिप्रेमे गुणत, आणि हे सगळं करत असताना आम्ही अतिशय प्रेमाने गुणत असतो। साधावया निज काज, शावनी लौकिकाची लाज, कीर्तनी नासती भोज, अति निर्लज्ज निशंक। भगवंताच्या प्रीतीचं प्रेमाचं हे लक्षण आहे। भगवंताच्या प्रेमामध्ये मनुष्य रंगला की मग तो लौकिकाची लाज सोडून देतो। लोक काय म्हणतील याचा विचार तो करत नाही, आणि हेच खरं महत्वाचं आहे। हे जे बाहेरचे अज्ञानी नास्तिक लोक आहेत ते या हरिभक्तांना नावं ठेवतात, परंतु त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांची लाज धरायची नाही, लौकिकाची लाज सोडून भक्ती करायची असते। तेव्हा स्वामी लौकिकाची लाज, कीर्तनी नाचती भोज, तेव्हा हे भक्त लोक त्या कीर्तनामध्ये नृत्य करताना असतात। अति निर्लज्ज निशंक,
तेव्हा आपली लाज लज्जा सगळी सोडून निशंकपणाने नाचतात. कीर्तने निर्दाळले दोष. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला तो भक्त कीर्तनामध्ये नाचतो गातो म्हणतो त्यावेळेला तो आपले सगळे दोष पाहून टाकतो. निर्दाळाले सर्व दोष जप तप ठेवले निराश. आणि मग जप नाही तप नाही काही नाही बाकीचे सगळ्या साधना तो बाजूला ठेवतो. बघा यमलोक पारीला ओस. आणि मग यमाचा धाक मरणाचा धाकही त्या कीर्तनाच्या रंगामध्ये नाही. मरण आठवत नाही काहीच आठवत नाही यम आठवत नाही. तीर्थाची आस निराश झाली आणि मग कुठल्याही तीर्थाची आशा राहत नाही. कीर्तनामध्ये भगवंताच्या एकदा का रंगला की मग तो सगळं विसरतो बाहेर. ना आपला देहभाव सुद्धा विसरून जातो. बघा यम नियमा पडता उपवास. मग यम नाही नियम नाही काही नाही त्यांना उपवास बघा. मरो एकले योगाभ्यास. मग योगाच्या ज्या नाना प्रकारच्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत त्याही बंद होऊन जातात. कीर्तन करे ऋषिकेश निर्दाळी दोष नाव मात्र. आणि भगवान त्या कीर्तनामध्ये त्यांचं कीर्तन करत असताना त्या भक्ताचे सगळे दोष निर्दालन होतात नाश होतात. म्हणून भगवंताच्या कीर्तनामध्ये रंगा. अर्थात हे कीर्तन गायन स्वरूपाचं असतं असं नाही. गायनाची जोड असली त्याला गीतांची जोड असली त्याला वाद्यांची जोड असली तर त्याला अधिक रंग भरतो. परंतु असो नसो आपण आपल्या भक्तीच्या रंगामध्ये प्रभूच्या रंगामध्ये प्रभूच्या नादामध्ये प्रभूच्या नामामध्ये रंग. मग हे सगळं आपण विसरतो. कीर्तनाचा घडघडाट आनंदी कुंडला उद्भट. हरुषे डोले वैकुंठ पीठ येणे सुखे नीलकंठ. येणे सुखे नीलकंठ तांडवाचे नाचतो. तो भगवान नीलकंठ शंभू शिव सुद्धा नाचायला लागतो हो भगवंताच्या कीर्तनाने. देव देवता सुद्धा त्या कीर्तनाच्या रंगामध्ये आनंदित होऊन नाचतात उल्लसित होऊन नाचतात. या परी हरी कीर्तन देत परम समाधान. हा भक्ती राजमार्ग पूर्ण. ये मार्गी स्वय रक्षण चक्रपाणी करता. तेव्हा कीर्तनाच्या मार्गाने जात असताना भक्तीच्या मार्गाने जात असताना तो चक्रपाणी भगवान स्वतः आपला रक्षक होतो. मग आपण आपल्या देहाची आणि अन्य गोष्टीची कुठलीही पर्वा न करताना त्या भक्तीच्या रंगामध्ये रंगलेले असताना तो भगवानच आपल्याला रक्षण करत असतो. तोच आपल्याला सांभाळतो त्यावेळेला. चक्र घेऊन भक्ताचे ठाई. तो भगवान आपल्या हातामध्ये ते सुदर्शन चक्र घेऊन त्या भक्ताच्या जवळ येतो भक्ताच्या ठिकाणी येतो. म्हणे तुझे कार्य काही मग जगी वैरीचे नाही. भक्त द्वेषी पाही निशस्त्रे नाशी. तो भगवान म्हणतो की मला आता जगामध्ये दुसरं काही कार्य नाही. मला या भक्ताचं रक्षण करायचे बस. आणि याचा द्वेष करणारा याची निंदा करणारा याचा गुण शत्रू असेल तर त्याला मी ठार करेन. कारण सुदर्शन चक्र हातामध्ये घेऊन येतो तो. चक्रे अभिमानाचा करी चेंदा. त्या सुदर्शन चक्राने तो शत्रूंचा चेंदामेंदा करून टाकतो. मोह ममता छेदी गदा. आता पूर्ण गदा असते का त्या गदेने
मोह आणि ममतेचा चुराडा करतो. शंखे वंशी विजयबोधा आणि अहंकाराचा शंख बघून त्या शंखाने बोध म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा उद्घोष करतो. निज करणे म्हणे सदा निजभक्त पृथ्वीजी आणि अशा तऱ्हेनं हा भक्त त्या रंगामध्ये, त्या भक्तीमध्ये, त्या भगवंताची पूर्णपणे पूजा अर्चा भक्ती करतो. अर्थात हे सगळं जे चाललेलं आहे ते सगळं त्या कीर्तनाच्या रंगामध्ये चाललेलं असतं. तो नाचतो, गातो, हसतो, सगळ्या प्रकारचे त्या हरिकीर्तनामध्ये त्या कीर्तनाचे प्रकार येऊन जातात. जेथे चक्रपाणी रक्षिता, ज्या ठिकाणी तो भगवान आपला रक्षण करणारा आहे तेथे नदी घे भयाची कथा. आता भगवान आपला रक्षक आहे, तो आपला जो उभा आहे, हातात चक्रपाणी गदा वगैरे घेतले त्याने, मग आपल्याला भीती कशाची वाटतात तिथं? म्हणून त्या भक्ताला कुठल्याही प्रकारची भीती नाही. भयाची कथा. यापरी कीर्तन पंथा हरी सर्वता सोय राख. तेव्हा या कीर्तनाच्या पंथाला आलेले सगळे जे श्रवण करणारे साधक आहेत आणि कीर्तन करणारा तो भक्त आहे, सगळ्यांचं रक्षण करणारा तो भगवान तिथं येतो आणि सगळ्यांचं रक्षण करतो. ज्याशी न करवे कथा श्रवण अथवा न टके हरी कीर्तन, तीही करावे नामस्मरण रामकृष्ण गोविंद. आता कीर्तनाची ही जी कला आहे ती काही सगळ्यांना येत नाही. म्हणून ज्यांना कीर्तन करता येत नसतील त्यांनी नाम जप करावा, भगवंताच्या नामाचा जप करावा, रामकृष्ण हरी जप करा. ते जप करणं सुद्धा त्या कीर्तनाचंच महत्वाचं आहे. तेव्हा रामकृष्ण गोविंदाचा जप करा. अच्युत नामाची निज ख्याती. अरे त्या भगवंताला अच्युत म्हणतात. त्या नामाची ख्याती म्हणजे प्रसिद्धी अशी आहे. त्या अच्युत नामाची ख्याती शिवल्या कल्पांती न हो चिती. त्या नामाची च्युती होत नाही. ते नाम कुठेही बिघडत नाही, कुठेही दूर जात नाही, कुठेही त्याचा नाश होत नाही. म्हणून त्याला अच्युत म्हणतात. त्या नामाचे जे नित्य स्मरती ते जाण निश्चिती अच्युत अवतार. आणि म्हणून अच्युताचा नामाचा सुद्धा जे जप करतील, त्यांचं ते नाम घेतील, ते सुद्धा अच्युत अवतार होतील. ते भक्त सुद्धा त्याच्यासाठीच होऊन जातात. रामकृष्णादी नामश्रेणी. तेव्हा राम, कृष्ण, हरी, गोविंदा वगैरे जी नामं आहे भगवंताची, त्यांची नामश्रेणी अखंड गरजे. त्याची वाणी, ज्याच्या वाणीमधून भगवंताची ही नामं बाहेर पडतात, जातात, त्याची तीर्थे घेती लोटांगण. अशा भक्ताचं किती तीर्थ म्हणून तिथं जे पाणी आहे ते पाणी लोटांगण झालं, त्याचे पाय होते. तात्पर्य या भक्ताच्या चरणाने ती तीर्थ आणखी जास्त पवित्र होतात. असं म्हटलंय. सुरवर चरणी लागती सय. अहो देव सुद्धा त्याच्या चरणाला लागतात. काय सुरवर जे आहे ते त्याच्या चरणी लागते. बाप नामाचे निज तेज. अहो त्या नामाचं जे तेज आहे, निज तेज म्हणजे स्वतःच तेज जे आहे, प्रकाश जो आहे, यमबंदी चरण रज.
ते तेज पाहिल्यानंतर तो यम जो आहे तो सुद्धा त्यांच्या चरणाजवळ येतो आणि नमस्कार करतो. वास्तविक यम हा प्राण नेणारा आहे, परंतु तो यम सुद्धा त्या भक्ताच्या चरणाला नमस्कार करतो. यमगंधी चरणरज नामापाशी अधोक्षज चतुर्भुज स्वये तिष्ठे. तो अधोक्षज भगवान श्रीकृष्ण त्या नामामध्येच नामी म्हणून अखंड राहतो. म्हणून भगवंताचं नाव घेतलं की त्या नामामध्ये तो भगवान असतो. आणखी भगवान शोधायची गरज नाही तुम्हाला. नाम घ्या अखंड, मुखामध्ये अखंड भगवंताचं नाव घ्या, त्या नामाने तो भगवान तुमच्या मुखामध्ये अवतरतो. बघा, नामामध्ये चतुर्भुज स्वये तिष्ठे. नामाचे परिपाडे कायसे भव बंध बापुडे. अहो हा संसाराचा बंध, या संसाराचं भय, हे कसलं काय धरून बसला तुम्ही? तुम्ही भगवंताचं नाव घ्या, सगळं विसरून जा. मग तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही, भय वाटणार नाही. बघा, नामाचे म्हणजे तेज झालं. नामापुढे कवी काळाचे तोंड कितीना. हा जो कलिकाल आहे सुद्धा त्या भगवंताचं नाव घेणाऱ्या भक्तापुढे टिकत नाही, येत नाही. जेवढी नामाची शक्ती, जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. बघा, तिन्ही जगामध्ये स्वर्ग, मृत्यू आणि पाताळामध्ये जेवढं पाप असेल ते सगळं पाप नामाची शक्ती नाहीसे करते. इतकं पाप तर काय आपण केलेलं नाहीये. जे काय थोडस पाप झालं असेल ते सुद्धा नष्ट होतो. अशी नामाची शक्ती आहे. म्हणून नाम घ्या, देवाचं नाव घ्या. नामाची एवढी शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती विवेका. हे राजा जनका, नामाजवळ ह्या सगळ्या मुक्ती आहे, मोक्ष आहे, मुक्ती आहे. तेव्हा चारी मुक्ती नामाजवळ आहे. नाम घ्या, मुक्ती मिळतील. ऐक राया सावधान नामा करते सुगम साधन. हे राजा जनका, नामापूर सारखं सुलभ असं दुसरं कुठलं साधन नाही. नाम किती सोपं आहे, तेव्हा त्या नामासारखं सुलभ साधन नाहीये. सर्वथा नाही नाही आण. खरोखरच ते त्याच्यासारखं सोपं सरळ सोपं असं साधन नाही. शिकलेला असो नसो, कसाही असो तो भक्त, त्याला नाम सहज घेता येतं आणि नाम जप हा सहज करता येतो. नाम जपाला कुठल्याही प्रकारचं काहीही बंधन नाहीये. कोणत्याही अवस्थेमध्ये ते घेता येतं. तुम्ही आंघोळ केलेले असो नसो, कपडे बदललेले असो नसो, जेवण केलेलं असो नसो, कुठल्याही अवस्थेमध्ये तुम्ही नाम घ्यायला नाही. नाम घ्यायला कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. कोणत्याही अवस्थेमध्ये तुम्ही नाम घेऊ शकता. बघा, जन्म नाम कर्मे श्रीधर श्रवणे उद्धरती पामर. अहो ह्या भगवंताच्या जन्माचं, कर्माचं, नामाचं महत्व इतकं मोठं आहे.
मी त्याचं श्रवण केलं. आपण आता जे ऐकतो आहोत ते ऐकलं रे ऐकलं तर आपला उद्धार होतो. पामर म्हणजे सगळ्यात लहान असा जो आहे अज्ञानी असेल तो सुद्धा उद्धरून जातो नावाच्या जपाने. या लागी हरी लीलास सुभद्र शास्त्रज्ञ नर म्हणती. जे शास्त्रज्ञ आहे जाणणारे ते सुद्धा आपल्याला हे सांगतात की नाम जपासारखं सोपं सुलभ आणि अज्ञान नैसे देणारं साधन नाही. ऐसा बांधल्या भक्तियोग न धरी जाण कोणाचा फुगो. एकदा का तो भक्त भक्ती मार्गाला लागला आणि भक्तीमध्ये रंगून गेला रे गेला मग त्याला अभिमान येत नाही, अहंकार येत नाही. अहंकाराचा म्हणजे त्याला स्पर्शच करू शकत नाही. अहो अहंकार जाणं फार कठीण आहे. परंतु त्या भक्तीमध्ये त्या नामामध्ये तो रमल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा अभिमान वाटत नाही. बघा न धरी जाणपणाचा फुगो तेजुनी अहम ममता पांग. ही जी अहंता आहे ममता आहे त्यांचा पांग म्हणजे त्यांचं पांघरून फेकून देतो तो. आणि विचारती निसंग हरिकीर्तने. आणि अशा तऱ्हेनं त्या हरिकीर्तनामध्ये निसंग होऊन ते वागतात. करिता श्रवण स्मरण कीर्ती येणे वाढे शत्रमी भक्ती. भक्त विसरे देहस्फूर्ती ऐकतेही स्थिती सांगेन राया. तेव्हा तो कवी राजा जनकाला सांगून राहिलाय की बघ तो भक्त एकदा का भगवंताच्या नामामध्ये रंगला रे लागला की मग तो आपली देहस्फूर्ती म्हणजे देहभाव सुद्धा विसरून जातो. आता ही जी स्थिती असते देहभाव विसरण्याची ती कशी असते राजा मी तुला सांगतो. एवं स्वप्रिय नाम कृत्या जातानुरागो दुष्चित्त चैहि हसती रोदती भवती गायन मधुरं शृण्वन् लोकबाह्या. शाश्वत आहे. हरि नाम गुण कीर्तन कीर्ती. हरि नाम गुण कीर्तन कीर्ती अखंडावरे जागृती. स्वप्नी तेची स्थिती हरी दृढ भक्ती. भगवान म्हणतात हरिभक्ती ही जागृतीमध्ये तर होते. आम्ही जागे असताना हरिभक्ती करतो. पण महाराज आम्ही झोपलो म्हणजे मग तो झोपेचा वेळ नुसता जातो आमचा. ते म्हणतात नाही नाही झोपेमध्ये तुम्हाला त्या हरिभक्ताचं स्मरण होईल आणि स्वप्न पडेल आणि त्या स्वप्नामध्ये जागृतीप्रमाणे तुमची हरिभक्ती चालेल. मग आता काय झालं म्हणजे तुमची झोपेची जी वेळ आहे ती वाया जाणार नाही. झोपेमध्ये सुद्धा स्वप्नात तुम्ही तेच बडबड करत बसा, तेच पाहत बसा. काय मजाच आहे. म्हणजे जागेपणी ते पाहायचं आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये स्वप्नामध्ये तेच पाहायचं. म्हणजे अखंड भगवंताचा सहवास आहे हो. मग बघा अखंडावडे जागृती स्वप्नी ही तेच स्थिती दृढ हरिभक्ती ठसावे. ऐशिया करी भक्ती दृढतर गाले ज्याचे व्रत तव तव होय आर्द्रचित्त प्रेमाभूत हरिनाम. अशा तऱ्हेनं तो भक्त जागृतीत आणि निद्रेच्या स्वप्नातही हरिभक्तीस चाललेली पाहून त्याचं चित्त दृढ चित्त ते आर्द्र होऊन जात.
प्रेमाने आग झालेल्याचं हे जे चित्त आहे ते अद्भुत अशी नामकीर्ती गात बसतो. आता हा जो स्वप्नावरला देव आहे तो कोणता देव आहे? ऋषी सांगतात, अरे तो देव म्हणजे तो आत्माच आहे, त्याचाच आत्मा त्याचा देव होतो. आत्मा परमप्रिय हरी. आपला जो आत्मा आहे आपल्या देहामध्ये हा परमप्रिय हरी होतो. ज्या नामाचं तू आता कीर्तन गात होता, ज्या नामाचं तू आता भजन गात होता, ते नाम त्या तुझ्या आत्म्याच आहे असं समज. तो आत्मा येतो तिथं. आत्मा परमप्रिय हरी, त्याचे नाम कीर्तीचा हर्ष भारी. अरे आत्मा जर आपल्या स्वप्नामधून आपल्याला कीर्तन करवतो, हरिभक्ती करवतो, तर त्याच्या नावाची थोडी केवढी आहे. नित्य नवी आवड घरी. आणि मग आपल्याला त्या नावाची अखंड नवी नवी आवड लागते. बघा, सबाह्य अभ्यंतरी हरी प्रगटे. आणि मग त्याच्या आत बाहेर आणि सगळ्या बाजूने तो हरीच प्रगट झालेला असतो. असा हरी प्रगट झालेला कधी तुम्हाला आठवला का? हरी प्रगट होऊन म्हणजे आपलाच आत्मा आपल्या आतही आहे बाहेरही आहे आणि आपण त्या आत्म्याच्या आत सगळीकडे घडतो. अरे वा, इकडे बाहेर आत्मा, मागे आत्मा, बाजूला आत्मा, आत आत्मा, बाहेर आत्मा, सगळीकडे आत्मा. अशा तऱ्हेनं हरिभक्त स्वतःला त्या हरीमध्ये आणि हरीच्या आजूबाजूनं त्या मंडलामध्ये फिरत असतो. सबाह्यन अभ्यंतरी हरी प्रगटे. सुकल्या मायपूता संकटी एकाकी बहुकाळे झाली भेटी. नाथ महाराज उदाहरण देतात की माय लेकांची चुकाचूक झाली काही कारणाने. सुकल्या मायपूता संकटी. कुठल्या तरी संकटाच्या वेळेला आईचं आणि त्या मुलाचं चुकामुक झाली, टाकाटूक झाली. ते पोरग कुठतरी दुसरीकडे निघून गेलं आणि दुसरीकडे चालली गेली. आणि बऱ्याच काळानंतर जेव्हा ते एकमेकांना भेटतात, आता तोपर्यंत ती आई सारखी त्या मुलाची रडत असते, त्याची आठवण काढत असते त्याच्या नावाने, पण भेट काही होत नाही. पोरग कुठेतरी निघून गेलेले. आता पण बऱ्याच काळानंतर तो मोठा होतो तो पोरगाही, मग त्याला आठवण येते आपल्या आईची, आपल्या घराची. आणि मग तो जेव्हा त्या घरी येतो परत, त्यावेळेला त्या आईची आणि त्या मुलाची जी भेट होईल, त्यावेळेला आईचा जो भाव असेल, मुलाचा जो भाव असेल एकमेकांना भेटण्याचा, तसाच भाव भक्त आणि भगवंताचा असतो. एकाकी बहुकाळे झाली भेटी. ते ओरडे घालून मिठी. चाले जीवी पोटी अनिवार्य रुदल. मग ती आई त्याला पकडते, उठाशी धरते आणि रडते खूप. पूर्वी रडत नाही, रडते. देवाची भेटी झालेली आहे. त्याप्रमाणे भगवंत सगळ्या बाजूने आपल्याला बोलून आपल्याला धरतो. आपण त्या भगवंताच्या मध्ये असतो आणि भगवान आणि भक्त दोन्ही एकमेकांना आवडीने एकमेकांना मिठ्या मारतात. परमात्म्याशी आलिंगन. आणि मग त्या ठिकाणी त्या परमात्म्याला आलिंगन दिले, आपण भेट दिलेली आहे, पकडलेला आहे.
परमात्म्याशी आलिंगन येणे आणि वार स्पंदन. मग मोठी स्पंदन येतात. रोमांचित हृदय, अंगावर मोठे काटे येतात, रोमांच होतात आणि रडणं होत. रोमांचित हृदय सप्रेम पूर्ण उसासोनी करी. सभेची गदगदा हसे. ते रडणं म्हणजे काही दुःखाचं रडणं नव्हे. ते जे भेटीचं आनंदाचं स्वरूप आहे ते रडण्याने अभिव्यक्त होतं. आणि हेच आपल्या साधनेमध्ये आपल्याला पाहतो. जेव्हा एखादा भक्त त्या साधनेमध्ये क्रियांच्या स्वरूपामधून रडतो, का रडतो तो बाबा. जर तुम्ही पाहिलं तर त्याला असं वाटेल की याला काय झालं हो, मेला तर काय कोणी असं. परंतु ते त्याचं रडणं दुःखाचं नसतं, ते आनंदाचं रडणं आहे. रडणं सुद्धा आनंदाचं आहे. हा जगातला प्रकार फक्त शक्तिपात मार्गातच आहे. अन्य मार्गामध्ये असं रडणं नाही. या ठिकाणी तो भक्त आणि जेव्हा भगवान एकमेकांना मिठी मारतात त्यावेळेला त्या भक्ताला जे रडू येतं ते अशाच प्रकारचं आनंदाचं रडणं आहे. रोमांचित हृदय सप्रेम पूर्ण सोनी करी. सवेची गदगदा हसे. नंतर ते हसतात. गदगदा मानी मज माझीच मी असे. आणि मग म्हणतात मी तर माझ्यामध्येच मी आहे. तो आत्मा मला भेटला, तो माझ्यामध्येच आहे. तो कुठं मला बाहेर सोडून गेला. मग माझीच मी असे सकलो भेटलो असे. ऐसे देखोनी आपले किसे हसोची लागे. अरेच्या मला तो भेटला म्हणजे काय वेगळा नव्हता, तो माझाच आत्मा होता. मीच माझ्यामध्ये होतो. अशा पाहून त्याला हसायला पण येते. मग मी अखंडत्वे स्वरे संचलो. भक्त म्हणतो की मी आता अखंडपणे सगळीकडे भरलेला आहे. तो आपल्या स्वरूपामधून अभेद पूर्णत्वे अनादि रचलो. आता भेद राहिला नाही आत्म्यामध्ये आणि माझ्यामध्ये. मी आत्मस्वरूपात आहे. आत्मा माझ्या स्वरूपात आलेला आहे. मी आणि आत्मा एक रूप झालो आहोत. अभेद स्वरूप आहे आमचं. अनादि रचलो. तो मी अव्यय म्हणे गालो. मेलो एडे आठवे डोल डोलो हसोची लागे. अरे कसला आलं मरण, कसलं असलं काय. आत्मा आत्म्याशी एकरूप झाला आणि भक्त आत्म्याशी एकरूप झाला रे झाला. त्या ठिकाणी मरणाचा प्रश्नच कुठे येतो. अशा तऱ्हेनं फार वेगळा विचार आहे हा. मी अखंडत्वे से संचलो अभेद पूर्णत्वे अनादि रचलो. तो मी अव्यय झालो गेलो. वेळे आठवे डोल डोलो हसोची लागे. पळता दोराच्या सर्पा भेण. पडे अंखळे भय पूर्ण. तोच दोरा ते उठून आपण स्वय हासे. नाथ महाराज उदाहरण देतात की एका भक्ताला रात्रीच्या वेळेला साप दिसला आणि साप पाहिल्याबरोबर तो जो भ्याला पळायला लागला. पण पळण्यापूर्वी अडकून पडला. आता भीतीने पळणं जे असतं ना ते अडकून पळण्यासाठी नसतं. पडल्याबरोबर पावसाजवळ तिथं दोरी आहे. मग स्वतः हसायला लागतो. जो रडायला लागला होता, भयभीत झालेला होता, भयाने पळायला लागला होता साप म्हणून, त्या सापाची आता दोरी झालेली आहे. दोरी झाल्यामुळे त्याला हसू आला होता. तर विचारा ही स्थिती
जगामध्ये भगवंताला आपल्याला आपण भेटलो की अशी स्थिती होते. कुठल्या प्रकारचं भय नाही. मग आत्मस्वरूपामध्ये सगळा आनंदच भरलेला आहे आणि हा आनंद प्रत्येक साधकांनी आपल्या साधनेतून प्राप्त करावा असं नाथ महाराज आपल्याला सांगतायत. आणि म्हणून ते म्हणतायत देवी संसाराचा अभाव देहभाव समूळ जाऊन तेथे नाठी ममता अहंभाव ममता पाहो मी अहंभाव ममता वगैरे सगळं नष्ट होऊन मी संपूर्ण आत्मस्वरूपात आहे अशी अवस्था प्राप्त झाली असताना बाप गुरु वाक्य निर्वाह गुरु वाक्य जे आहे आमचं गुरुने आम्हाला जो आशीर्वाद दिला आहे जी कृपा केली आहे त्याचं फळ आता मला मिळालं असं तो म्हणतो. निर्वाह देही असता विदेह भाव देह असूनही तो विदेही भावामध्ये जातो. देहरहित भाव होतो त्याचा. माझे चारी देह झाले वाहो येणे अनुभवे पाहो गरजो लागे. तो मी चार देहांचा असतानाही माझे सगळे देह नाशी झाले. मी देहरहित झालोय मी विदेही झाले होय अशा प्रकारची अवस्था त्याला आनंदाची प्राप्त होते. म्हणून साधना सत्संग श्रवण भक्ती कीर्तन आणि असं करता करता आत्मस्थिती प्राप्त. या इतक्या पायऱ्या आपण चढून जायला पाहिजे. इतक्या पायऱ्या चढून गेल्यानंतर तो आत्मा जर आपल्याला प्राप्त झाला तर मग आनंदाला सीमा नाही. तेव्हा अशा तऱ्हेचा हा विषय चाललेला आहे. सत्संगाचा विषय संपलेला आहे. वेळ संपलेली आहे. विषय नाही संपत. विषय चालूच आहे. तेव्हा या विषयासारखी गोडी इतर ठिकाणी नाही. तेव्हा आज आपण आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.